सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे या मनसे नेते संदीप देशपांडेंचं आवाहन. निवडणूक पारदर्शी पार पडलं ही सत्ताधारी पक्षाची ही जबाबदारी. नागपुरात महायुती एकत्र लढणार. कालच्या विदर्भ विभागीय बैठकीत फडणवीसांची स्पष्टोक्ती. जिथे युती शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मवी आणि मनसे आज घेणार निवडणूक आयोगाची भेट. सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह सर्व नेते घेणार भेट. शरद पवार, हर्षवर्धन सकपाळ देखील सहभागी होणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आज 3 बैठका. सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी पक्षांतर्गत बैठक. संध्याकाळी 5 वाजता अजित पवार घेणार बैठक. सर्व जिल्हाध्यक्षांची वरळी डोमला बैठक. समीर पाटील यांची पत्रकार परिषद. घायवळ प्रकरणी धंगेकरांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार. धंगेकरांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार समीर पाटील. सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद घेणार. आमदार संग्राम जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता. बच्चू कडू कोल्हापूर दौऱ्यावर. शासकीय विश्रामगृहातील तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार. मनविसे नेते अमित ठाकरे आज पुण्यात. मनसे विरुद्ध अभाविप वाद प्रकरणी पुण्यामध्ये अमित ठाकरे आज घेणार पोलीस आयुक्तांची भेट. आपल्याकडे हरिण आणि बिबट्याचा बछडा होता, पण वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावं लागलं, गणेश नाईकांचं वक्तव्य. जेएनपीटी बंदराच्या अध्यक्ष राज्याबाहेरील अधिकारी, त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता. थेट केंद्रातून अधिकाऱ्यांची निवड. मराठी अधिकारी देण्याची प्रथा केंद्राकडून मोडली. केंद्राने प्रथा मोडीत काढल्याचा विरोधकांचा सूर. छत्रपती संभाजीनगरमध्ये संग्राम जगताप समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करतायत. जगतापांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसची पक्षातून हकालपट्टीची काँग्रेसची मागणी. उत्पन्न वाढवण्याचा मोदी मंत्र. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेती करा. पंतप्रधान यांचा शेतकऱ्यांना सल्ला. 35,440 कोटी रुपयांच्या 2 मोठ्या योजना सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर. 456 गटांपैकी 122 गट ओबीसींसाठी राखीव. मराठवाड्यातील राजकीय वातावरण या आरक्षणानंतर तापलं. हंबरडा फोडायलाही आवाज लागतो. उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चाची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी उडवली खिल्ली. कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता करता येणार दस्त नोंदणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय. अमरावतीमध्ये दिवाळीनिमित्त आमदार रवी राणांकडून गोरगरिबांना मोफत किराणा वाटप. 2 लाख गरजूंना किराणा वाटप करणार. बोलावल्याशिवाय मुंबईत यायचं नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांच्या कामाकडे लक्ष द्या. शिवसेनेच्या संजय मोरेंनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीत सुनावले. आगामी निवडणुकीसाठी घेतली होती बैठक. कबुतरांवरून पेटाची जाहिरातबाजी. कबुतरांच्या खाद्यावरील आता बंदी रद्द करा. पेटाचं वक्तव्य. पिजन्स आर नॉट आउटसाइडर. पोस्टर्सवर कबुतरांबद्दलचा उल्लेख. पुण्याला आता 1000 ई बसेस मिळण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अवजड उद्योग मंत्र्यांशी केली चर्चा. हवामान खात्याचा 5 दिवसांसाठी अलर्ट. विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता. एल्फिस्टन पूल बांधकाम रखडणार. परवानगीचा घोळ. पश्चिम रेल्वे 59 कोटींसाठी अडून. महारेलचा जास्त शुल्क देण्यास नकार. महायुती सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1363 घोटाळे. हजारो कोटी गायब. लेखा परीक्षण संचालनालयाचा धक्कादायक अहवाल. महाराष्ट्रातील प्रत्येक लिफ्टवर QR कोड हवा. प्रत्युत्तर सादर करण्याची राज्य सरकारची कोर्टात हमी. आरे ते कफ परेड दरम्यान धावणाऱ्या भुयारी मेट्रोच्या प्रवाशांना आता व्हॉट्सअॅपवरून तिकीट काढणं शक्य. माधुरीची घर वापसी. उच्चाधिकारी समितीसमोर आज सुनावणी. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवे 5 वाघ दाखल होणार. देहरादूनच्या वन्यजीव संस्थेचा अभ्यास. काही गावांचे पुनर्वसन करून राखीव क्षेत्र वाढवणार.
लहान आकाराचे मासे पकडणे आणि विक्री करणाऱ्यांवर बंदी, 50,000 ते 5 लाखांच्या दंडाची तरतूद. आता पीएफ मधून 100% रक्कम काढता येणार, ईपीएफओचा निर्णय. दिवाळीत सुकामेवा स्वस्त आरोग्यदायी भेट देण्याकडे वाढता कल, किलोमागे 100 रुपयांनी घट. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर, कॉलेजला 15, शाळांना 16 आणि विद्यापीठाला 18 ऑक्टोबरपासून सुट्ट्या. दिवाळी आधी चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ, चांदीच्या दरातही 8 दिवसात 25,000ची वाढ. पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात, फटाक्यांची दुकानं 24 तास खुली, दिवाळीच्या निमित्त पोलीस आयुक्तांचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा, 2 महिन्यांचे थकीत वेतन आज खात्यात होणार जमा. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान जाहीर, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये, कंत्राटी कर्मचाऱ्यांना 20,000 रुपयांची घोषणा. करीरोड चिंचपोकळी पुलांची सुरक्षा धोक्यात, प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने इतर पुलांवर वाहतुकीचा ताण. ॲप आधारित वाहनांच्या संख्येवर मर्यादा घाला, कॅब ॲग्रिगेटर नियमावर भारतीय गीग मंचाचा आक्षेप. खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूसाठी वारसांना 6 लाखांची भरपाई, जखमी झालेल्यांना 50,000 ते 2.5 लाखांपर्यंतची मदत, उच्च न्यायालयाचे आदेश, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना. ऐतिहासिक माहीम किल्ला पुन्हा उजळणार, मुंबई पालिकेला किल्ल्याच्या पुनरुज्जीवन आराखडा तयार करण्यासाठी हिरवा कंदील, सीमा शुल्क विभागाकडून सीमांकन प्रक्रिया पूर्ण. मड ते वर्सोवा प्रवास केवळ 5 मिनिटात होणार, मड वर्सोवा खाडी पुलाच्या पालिकेच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी, पुलासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. नवी मुंबईत सर्दी खोकला तापाच्या तक्रारीत वाढ, मान्सून माघारी फिरल्यानंतर तापमानातील बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. देशातील 2,25,000 MSME उद्योगांना तासभराच्या आत कर्ज मंजूर, आस्थापनांना गेल्या 15 महिन्यात 74,434 कोटींचं वितरण, SBIची माहिती. प्रभादेवी पूल 50 दिवसात भुईसपाट, नवीन सेतूचं बांधकाम सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा MMRDAचा भर. रायगडमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आरक्षण जाहीर झाल्यावर शिवसेना ॲक्शन मोडवर, मंत्री गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठकीत आगामी निवडणुकीबाबत झाली चर्चा. 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची परीक्षा होणार, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा होणार. 10वी 12वी परीक्षा शुल्कात चौथ्यांदा वाढ, पालक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडीमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा, दिनानिमित्त जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न. जालन्यात अंगणवाडीमधील पोषण आहारामध्ये किडे आणि अळ्या आढळून आल्या, लोकशाही मराठीच्या दणक्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहाराचा पंचनामा. 1200 किलोमीटरचा प्रवास करत आता 84 प्रजातींचे परदेशी पक्षी संभाजीनगरमध्ये दाखल, पाश्चात्य देशातील थंड हवामान आणि अन्न टंचाईमुळे हे पक्षी भारतात स्थलांतर करतात, पक्षी अभ्यासक दिलीप यार्दींचं मत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय, पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा निर्णय. कल्याणमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद, मराठी महिलेला भाजी विक्रीस मनाई, अमराठी किराणा व्यावसायिकाचा विरोध, मारवाडी दुकानदाराला मनसेसह भाजप पदाधिकाऱ्यांची तंबी. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागा, या जागांमध्ये अनुसूचित जाती जमाती, मागासवर्ग नागरिकांचा आणि सर्वसाधारण प्रवर्गांसाठी राखीव जागांचा समावेश असतो, तर 29 जागा महिलांसाठी आरक्षित.
आगामी नगर परिषद नगरपंचायत निवडणूक प्रारूप मतदार यादीवरील हरकतींसाठी मुदतवाढ. हरकती सूचनांसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. प्रभाग निहाय अंतिम यादी 30 ऑक्टोबरला जाहीर करणार. पुण्यात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात मनसे आक्रमक. वाडिया कॉलेजजवळ मनसे विरोधात पोस्टर. बॉयकॉट मनसे विद्यार्थी सेना असे पोस्टर. नवी मुंबईत ट्रक चालक अपहरण प्रकरणी मनोरमा खेडकरच्या अंतरिम जामिनाला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. मनोरमा खेडकर प्रकरणी बेलापूर कोर्टात आज सुनावणी पार. अमृत आहार योजनेतील लाभार्थ्यांना दिवाळी भेट मिळणार. लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात दुपटीने वाढ. 1 नोव्हेंबरपासून 1,000 ऐवजी 2,000 मिळणार. आदिवासी मंत्री अशोक उईके यांचा निर्णय. खचलेल्या विहिरींसाठी शासनाची नवी योजना. विहिरींच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत देणार. सिंचन विहिरींसाठी 30,000 रुपयांची मदत देणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या घोषणेची परिपूर्ती. बुलढाण्यातील नांदुऱ्यामध्ये मोहनराव नारायणा नेत्र रुग्णालय. गरिबांसाठी आशेचं किरण. 4 लाखांपेक्षा जास्त रुग्णांना मोफत सेवा मिळणार. दिवाळी आधी बल्याणी परिसरात 1,60,00,000च्या विकास कामांचा शुभारंभ. कल्याणच्या बल्याणी प्रभागाच्या विकासासाठी मूलभूत पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवक मयूर पाटील, नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. अकोल्यातील ई-सिटी बस डेपोचं काम अंतिम टप्प्यात. अकोल्यात 42 ई बस सेवा नववर्षात कार्यान्वित होणार. नववर्षात सुरू होणार पर्यावरणपूरक ई बस सेवा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विभागाकडून मांस विक्री दुकानांची तपासणी. एकूण 30 दुकानांची तपासणी. 10 दुकानांवर दंडात्मक कारवाई. पालघरमधील वाढवण किनारपट्टीवरील माती खडक काम ग्रामस्थांनी बंद पाडलंय. विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांची माहिती. 4 ठिकाणी भूगर्भातील माती खडक परीक्षण सुरू होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत महिलांसाठी 32 जागा. मात्र सोडतीच्या वेळी महिला उमेदवार गैरहजर. राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ. 15 ऑक्टोबरला आझाद मैदानावर करणार आंदोलन. निवृत्तीवेतन उपदान मिळावे या मागण्यांसाठी आंदोलन. हिंगोलीत पोहोचली वारकरी साहित्य परिषदेची दिंडी. परिषदेमध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन. नरसी नामदेव येथे पार पडला कार्यक्रम. बीडमध्ये जनाक्रोश मोर्चाला संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर राहणार उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये वकील संघांचे काम बंद. गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काम बंद. जिल्हा न्यायालय, कामगार आणि औद्योगिक न्यायालयांचे कामकाज 100% बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात भीक मागो आंदोलन. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात थंडीचा हळद पिकांना लाभ. उत्पादनात वाढ होण्याची शक्यता. लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन. पुढील आठवड्यामध्ये एसी कोचच्या डिझाईनचे अनावरण. चीनच्या धरणनीतीला पाचारण. आता भारताच्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये 208 वीज प्रकल्प उभारणार. चंडगाव बंदर चीनला खुले होणार. बांगलादेशकडून भारताला झटका. इंदापूरच्या हॉटेल मालक जावेद शेख यांचा प्रामाणिकपणाचा आदर्श. 5 महिन्यांपूर्वी ग्राहकाची सोन्याची चेन हरवली होती. चेन सापडल्यानंतर हॉटेलचे मालक जावेद शेखने ग्राहकाला केली परत. अकोल्याच्या माना पोलिसांनी ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत कारवाई. मोटरसायकलवर देशी दारूची अवैध वाहतूक करणारा आरोपी अटक. एकूण 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बसमध्ये महागडा मोबाईल गायब झाला. पठ्याने रस्त्याच्या मध्येच बस थांबवून प्रवाशाची घेतली झडती. वाहतूक कोंडी होताच पोलीस झाले दाखल. हिंगोली जिल्ह्यात सतत गुन्हे करणाऱ्या 135 आरोपींना ठोकल्या बेड्या. फरार आरोपींना पकडण्यासाठी हिंगोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. लगोरीच्या सहाय्याने काच फोडून मोटारीतील 1 लाखाचा ऐवज पळवला. कोल्हापुरातल्या विनस कॉर्नर मधील घटना. पुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खुलात, कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल. मालेगावात एटीएस आणि तेलंगणा पोलिसांची मोठी कारवाई. मालेगावातील तौशिफ शेखला पोलिसांनी घेतलं ताब्यात. देशाबाहेरील संघटन तौशिफ सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचा संशय. नाशिकमधील गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरण. मामा राजवाडेंसह 5 जणांना न्यायालयीन कोठडी. भाजप नेते सुनील बागोल यांची पुतण्या अटकेत. उल्हासनगरमध्ये कपड्यांच्या पार्सलची चोरीला घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये सर्व चित्रित. गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपी कैद. निलेश घायवळला शोधण्यासाठी ब्ल्यू कॉर्नरला नोटीस. पुणे पोलिसांकडून आता ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी. फरार गुंड निलेश घायवळच्या अडचणीत वाढ. जादा परताव्याचे आमिष दाखवून राजू नर्लेकरला बेड्या. कोल्हापूरसह दक्षिण भारतात अनेकांना कोट्यवधीचा गंडा. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. दहशत माजवणाऱ्या रील्स बनवणं पडलं महागात. नाशिक पोलिसांची तरुणांविरोधात कारवाई. धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई. महिलेने आमदाराला अश्लील मेसेज पाठवून 10 लाखांची केली मागणी. आमदाराची पोलीस ठाण्यात धाव. सत्ताधारी पक्षासोबत असणारे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी ठाणे पोलिसात धाव घेतली. कोयना एक्सप्रेस साईनगर शिर्डी एक्सप्रेसवर दगडफेक. दगडफेकीमध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा नाही. अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यानची घटना. बीडमध्ये शेतजमिनीच्या वादातून हाणामारी. पुतण्यांच्या मारहाणीमध्ये चुलत्याचा मृत्यू. पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर रस्त्यावर अपघात. क्रेटा कारचा टायर फुटल्याने अपघात. अपघातात 1 गंभीर 3 किरकोळ जखमी. पोलिसांचा पुढील तपास सुरू. पाम बीच रोडवर दुचाकी घसरली. तरुण जखमी. उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. चेंबूरमध्ये इमारतीच्या बांधकामादरम्यान लाकडी चौथ्याचा आधार तुटल्याने कामगाराचा मृत्यू. आता कंत्राटदार साईट सुपरवायझरवरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. कामगार मूळचा तेलंगणातील असल्याची माहिती. धुळ्यामध्ये आढळला मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण. हिरे रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात रुग्णाला हलवलंय. रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क. भारतात आतापर्यंत 35 जणांना लागण. मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळमध्ये प्लास्टर कोसळलं. प्लास्टर कोसळण्यामागे निकृष्ट कामाचा आरोप. सुदैवाने जीवितहानी नाही. घटनेमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. लातूरमधील निलंगा तालुक्यात 2 शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी अज्ञातांनी पेटवल्या. शेतकऱ्यांचं सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगर मालेगाव महामार्गावर ट्रकला आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. सुदैवाने जीवितहानी नाही. नवी मुंबईतील नेरूळमध्ये धक्कादायक प्रकार. कार चालकाची मद्यधुंद अवस्थेमध्ये 7 ते 8 गाड्यांना धडक. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईमधील घाटकोपरच्या गोल्ड क्रश इमारतीला आग. काही लोक इमारतीत अडकल्याची माहिती. अग्निशमन दलाकडून वाचवण्यात यश. पिंपरी चिंचवडमध्ये पालिका भवनामध्ये शॉर्ट सर्किटमुळे किरकोळ आग.